मैत्रिणींनो, आता आपला हा खोबऱ्याचा कीस जवळजवळ परतत आलेला आहे। त्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही। वेलची पावडर, वरती सजावटीसाठी बदाम हे घेतलेलं आहे, पिस्ता, हिरवा पिस्ता, 2 चमचे तूप आणि 2 वाटी खोबऱ्याच्या किसाला 1-1.5 वाटी गूळ। तसं कोणाकडे गोड कमी खातात, कोणाकडे जास्त खातात तेवढं। तर सजावटीसाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या, अशा पाकळ्या बनवून ठेवायच्या आणि मग त्या वडीवर लावायच्या। एवढंच साहित्य लागतं, कमी साहित्यात होते आणि छान। तर आता आपण गूळ टाकूया। हा कीस आपला परतत आलाय, आपण तो तुपावर परतला, अगदी 2 चमचे तुपावर। तुम्हाला जर बाजारातलं खोबरं घ्यायचं असेल, डेसिनेटेड कोकोनट घ्यायचं असेल, तर एक 10-15 मिनिट ते 2 वाटी खोबऱ्याला अर्धी वाटी दूध टाकून ते तुम्ही भिजवून घ्यायचं आणि नंतर परतायचं, ते पण छान होतं। आता मी गूळ टाकते। कशा पाहिजे तशा आपण कापून घ्यायच्या। गरम असतानाच त्या कापायच्या, थंड झाले की मग कडक झाल्यावर कापल्या जात नाहीत। तर बघा सगळ्यांना, अशा प्रकारे आपण हे नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत। बघा कशा वाटल्या तुम्हाला? छान वाटल्या ना? सुंदर दिसतात। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो।